नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आली आहे? देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण 202 विधेयक मांडण्यात आली आहे। राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे। देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? पुणे येथे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारण्यात येणार आहे। कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे? ऑस्ट्रेलिया या देशाच्या संघाने ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 ची स्पर्धा जिंकली आहे। नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळाव्याचे प्रमुख अतिथी कोणता देश आहे? नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळाव्याचे प्रमुख अतिथी देश सौदी अरेबिया आहे। राज्यसभेचे सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभेचे सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो। महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे। पहिला हिंदी बोलपट खालीलपैकी कोणता आहे? पहिला हिंदी बोलपट अलाम आरा हे आहे। बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी कशाच्या मापनासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण वायूचा दाब मापनासाठी वापरतात। पहिली वंदे भारत ट्रेनची सुरुवात कोणत्या शहरामधून झाली? पहिली वंदे भारत ट्रेनची सुरुवात वाराणसी या शहरामधून झाली। वेदांत लक्ष्मीनारायण हे कोणत्या नृत्य प्रकाराचे संबंधित आहे? वेदांत लक्ष्मीनारायण हे कुचिपुडी या नृत्य प्रकाराचे संबंधित आहे। गायिका शुभलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? गायिका शुभलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार 1998 या वर्षी प्रदान करण्यात आला होता। कलकाप्रसाद महाराज हे कोणत्या नृत्य प्रकारात संबंधित आहे? कलकाप्रसाद महाराज हे कथ्थक या नृत्य प्रकारात संबंधित आहे। आर्थ्रोपोडा या संघामध्ये न येणारा प्राणी खालीलपैकी कोणता आहे? आर्थ्रोपोडा या संघामध्ये न येणारा प्राणी जळू आहे। वित्त आयोग यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? वित्त आयोग याच्याशी संबंधित कलम 280 हे आहे। वेलची टेकड्या येल्लामाला भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? वेलची टेकड्या भारतामध्ये दक्षिण भारत या भागामध्ये आहे। स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भय योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। 24 जुलै 1985 लोंगेवाला करार त्यावेळी पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी हे होते। भविष्य निर्वाह निधी योजना यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? भविष्य निर्वाह निधी योजना याची सुरुवात 1952 या वर्षापासून सुरू झाली। SSLV-D2 याचा प्रक्षेपण खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून करण्यात आले? SSLV-D2 याचा प्रक्षेपण श्रीहरिकोटा या ठिकाणावरून करण्यात आले। आफ्रिकेतून आणलेले चित्ते खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले गेले? आफ्रिकेतून आणलेले चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले गेले। निर्मल मिल्खा सिंग हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? निर्मल मिल्खा सिंग हे व्हॉलीबॉल
या खेळाशी संबंधित आहे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हेम आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. हळूहळू होत जाणारे बदल म्हणजेच उत्क्रांती. अडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? अडकित्ता हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. शब्दाच्या जातीचा पर्याय निवडा. त्याला या शब्दाच्या जातीचा पर्याय आहे सर्वनाम. मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ आहे अपूर्ण भूतकाळ. विद्यार्थी हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विद्यार्थी हे स्वरसंधीचे उदाहरण आहे. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्तीचा प्रकार सांगायचे आहे. तृतीया. गायीने गवत खाल्ले याचे अधोरेखित शब्दाची विभक्ती आहे तृतीया. ऋतवर्ष हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऋतवर्ष हे अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहे. दाशी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे? दाशी या शब्दाचे अनेक वचन दाशीचे. मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कर्मणी प्रयोगातील आहे. विराटने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. विराटने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आहे तृतीया. समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? समिती हे नाम सामान्य नाम या प्रकारचे आहे. चिराळ सेठ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? चिराळ सेठ या शब्दाचा अर्थ सैन्य माणूस. मंत्रालय या शब्दाचा विग्रह सांगा. मंत्रालय या शब्दाचा विग्रह आहे मंत्री प्लस आलय. परवानगीशिवाय आत येऊ नये मधील वाक्प्रचार कोणता? परवानगीशिवाय आत येऊ नये मधील वाक्यप्रचार आहे आज्ञार्थी. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आसक्ती. दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण आहे स्वच्छ. मित्रांनो, चॅनल आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.